नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या एका वाक्यानं, एका डायलॉगनं सध्या खूप खळबळ उडवून दिलेली आहे। जेव्हा जेव्हा हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ऐकू येतं तेव्हा अनेक वादळांची, अनेक भूकंपाची चर्चा सुरू होते। काल सुद्धा अचानकपणे हे वाक्य ऐकू आलं आणि त्याच्यानंतर खूप चर्चा देखील झाल्या। अर्थात त्यानंतर हे वाक्य ज्या ट्विटर हँडलवरून टाकण्यात आलेलं होतं ते एका तासामध्ये डिलीट झालं। पण ज्या टायमिंगला हे सगळं घडलेलं आहे त्याच्यामुळे खूप प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे। म्हणजे कितने आदमी थे या डायलॉगची जितकी चर्चा भारतीय सिनेमाच्या इतिहासात झालेली असेल तितकीच चर्चा मी पुन्हा येईन या वाक्याची किंवा या डायलॉगची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली आहे आणि कदाचित पुढे देखील होत राहील। मुळामध्ये काल जेव्हा हे वाक्य ट्विटर हँडलवरून टाकण्यात आलं, महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे टाकण्यात आलं। एक व्हिडिओ होता, हा व्हिडिओ जुनाच होता असं सांगण्यात आलं। पण तेव्हा हे लक्षात आलं नाही अनेकांच्या की आता कुठेही महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाहीयेत। म्हणजे गेल्या 2-3 वर्षांपासून कसल्याच निवडणुका होत नाहीयेत ही तर एक वेगळीच गोष्ट। पण मग असं वातावरण असताना, सगळं शांत असताना मी पुन्हा येईन असं म्हणण्याची गरज भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना का वाटलेली असावी? आता खरं तर ते सरकारमध्ये आहेत, तिघा जणांचं हे सरकार आहे। पण मग सरकारमध्ये असून सुद्धा त्यांना मी पुन्हा येईन असं म्हणावंसं का वाटतंय? म्हणजे आत्ता ते आलेले नाहीयेत का? हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न आहे। खूप चर्चा सुरू झाल्या, मग अगदी मुख्यमंत्री बदलतायत का, भविष्यात काही अजून मोठे बदल होत आहेत का, अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर एक तातडीचं स्पष्टीकरण भाजपच्या नेत्यांकडून आलं। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये या सगळ्यावरती काय म्हणाले ते ऐका। भारतीय जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट झालाय ज्यात माननीय देवेंद्रजींची जी कविता आहे ती कविता असलेला हा व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चा काही निमित्ताने सुरू झाल्या। पण खरं तर या व्हिडिओचा अर्थ काढायचा तर तो इतकाच आहे की माननीय देवेंद्रजींचे विचार हे अनेक वेळा यापूर्वी सुद्धा भाजपच्या ट्विटर हँडल किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमावरून पोस्ट केले गेलेत। त्यामुळे त्यातनं कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते। त्यामुळे या व्हिडिओवरून काहीतरी नवीन राजकारण शिजतंय, नवीन काहीतरी घटना घडतायत असं काढण्याचा अर्थ नाही। माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केलेलं आहे की एकनाथ शिंदेजी यांचे हेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका आहेत, हे स्पष्ट केलेलं आहे। आणि या तिघांमध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय अजित पवार, माननीय एकनाथ शिंदे या तिघांमध्ये आजही अतिशय उत्तम संवाद आहे। त्यामुळे अशा प्रकारचा कुठला तरी अर्थ काढून त्याच्यावरून वेगळं काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी कृपया करू नये। म्हणजे केशव उपाध्यांचं स्पष्टीकरण आहे की कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी असं करावं लागतं। जर हाच हेतू होता की कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे तर मग या विधानावरून भाजपनं माघार का घेतली? 105 आमदार आहेत भाजपचे आणि मग आपला मुख्यमंत्री भविष्यात बनेल हे सांगायला भाजप एवढं का घाबरते? आणि हा मेसेज जो आहे तो नेमका कुणासाठी होता हेच कळलेलं नाहीये। म्हणजे निवडणुका नाहीयेत मग ते जनतेला तर सांगत नाहीयेत, मग हा संदेश मित्रपक्षांना होता का? कुणाला सांगतायत की ते मी पुन्हा येईन? याची पण चर्चा जी आहे ती या सगळ्या निमित्तानं सुरू झालेली होती। आणि इंटरेस्टिंग आहे की म्हणजे सत्तेमध्ये 3 पक्ष जरी असले तरी 35-40 आमदारांचे जे पक्ष आहेत ते आरामात आपला मुख्यमंत्री बसून मोकळे झालेले आहेत। मंत्री मंडळामध्ये खाते वाटपामध्ये जोरदार खाती मिळवता आहेत आणि 105 आमदार असलेल्या पक्षाला मात्र मी पुन्हा येईन किंवा आमचा मुख्यमंत्री होईल हे सांगण्याची सुद्धा एवढी भीती का वाटावी हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे। साहजिकच याच्यावरून विरोधकांनी पण टीका केली। सुषमा अंधारे काय म्हणाल्या ऐका। देवेंद्रजींचं मी पुन्हा येईन हा व्हिडिओ भाजपा ज्या अर्थी पोस्ट करते याचे 2-3 वेगवेगळे अर्थ असू शकतात। एक, ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रात कायदे सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडालेला आहे, वारंवार गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी सपशेल नापास ठरत आहेत, यावरून महाराष्ट्राचीच काय महाराष्ट्रातली जनता आणि सोबतच एकूण भाजपचे पक्षश्रेष्ठी हे सुद्धा देवेंद्रजींवरती नाराज असण्याची शक्यता दाट आहे। आणि त्यामुळे आपणच कसे विश्वासपात्र आहोत हे सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी पुन्हा एकदा तो प्रयत्न, तोच व्हिडिओ पोस्ट करून तो प्रयत्न असू शकतो। आणि दुसरं एक की समजा मी पुन्हा येईन असं देवेंद्रजी म्हणत असतील तर याचा अर्थ शिंदे साहेब जाईल
असा आहे का, म्हणजे काय ते सांगतील. साधारणपणे मिनिटभराच्या त्या व्हिडिओमध्ये एक टायटल होतं की नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. आता नवमहाराष्ट्राची ही निर्मिती आत्ताच्या सरकारमध्ये ते करू शकत नाहीयेत का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे या विधानावरून 2019ला जेव्हा निवडणुकीसाठी भाजपने हे पहिल्यांदा वाक्य वापरलेलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची काही चर्चा होती. अशा पद्धतीनं व्यक्तिकेंद्रित प्रचार करावा का, याच्याबद्दल सुद्धा काही लोकांचं खाजगीमध्ये वेगळं म्हणणं होतं. पण अर्थात त्याच्यानंतर सुद्धा हा नारा जो आहे तो आपण विधानसभेमध्ये ऐकलेला होता. देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला हा इशारा दिलेला होता की मी पुन्हा येईन, आणि त्याच्यानंतर ते परत आले देखील होते. याच्या आधी जेव्हा त्यांनी हे वाक्य उच्चारलेलं होतं, स्वतः म्हटलेले होते ते, तेव्हा राज्यसभेच्या निवडणुका, ज्या ऐतिहासिक निवडणुका झाल्या, ज्याच्यानंतर सत्तांतर घडलं, त्याच्या काही दिवस आधी त्यांनी हे वाक्य स्वतः उच्चारलेलं होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठा बदल घडला. आता यावेळी हे विधान किंवा वक्तव्य त्यांनी स्वतः केलेलं नाहीये. जो व्हिडिओ होता तो महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवरून टाकला गेला आणि ते जुनाच व्हिडिओ आणि जुनेच वक्तव्य होतं. पण तरी देखील या निमित्तानं सगळ्याची चर्चा होणं साहजिक आहे, कारण या सगळ्या घटनेचं टायमिंग, एकीकडे आमदार अपात्रतेबाबत कारवाईची वेळ जी आहे ती जवळ येत चाललेली आहे. निवडणुका जवळ असताना 105 आमदार असलेला जो पक्ष आहे तो निवडणुकांना नेमकं कुणाच्या नेतृत्वात सामोरं जाणार हा प्रश्न आहे. कालच्या सगळ्या वादानंतर भाजपकडून हे सांगितलं गेलं की एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात आम्ही लढणार. पण पुन्हा प्रश्न तोही आहे की जर त्यांच्याच नेतृत्वात लढणार तर मग ज्या जागा येतील त्या स्वीकारून पुन्हा तेच मुख्यमंत्री होणार का, हा देखील याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा मी पुन्हा येईनचा नारा महाराष्ट्राच्या राजकीय पटलामध्ये ऐकू येतो तेव्हा त्याच्याभोवती एका वादळाची चाहूल असते. आता जरी हे ट्विट डिलीट झालेलं असलं तरी काही भविष्यातल्या घडामोडी याच्यामध्ये दडलेल्या आहेत का, याची चर्चा होत राहील. बऱ्याच घडामोडी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा घडतायत. मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदम पेटत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवरती गेल्या 5 वर्षामध्ये आत्तापर्यंत 3 मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितलेले आहेत. आता एकाच टर्ममध्ये 4था मुख्यमंत्री पुन्हा बघण्याची वेळ येते का, हे सुद्धा लवकरच कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.